यामध्ये सर्वात प्रथम आहे अक्षरगट. अक्षरगटाच्या आपल्याला अशा 4 पाट्या दिलेल्या आहेत. अक्षरगट क्रमांक 1. अक्षरगट क्रमांक 1 मध्ये आपल्याला जी शब्द दिलेली आहेत ती साधारणतः वरवर बघता आकारयुक्त आणि अकारयुक्त शब्द दिसून येतात. परंतु यामध्ये बारकाईने अभ्यास केला तर आपल्या पाठ्यपुस्तकातील जी अक्षरगट दिलेली आहे, अक्षरगट क्रमांक 1 पाठ्यपुस्तकातला, जसं म्हणजेच क म ल अ आ आणि स्वर आहे त्याच्यामध्ये आकारयुक्त शब्द आ. तर यामध्ये आपल्याला क म ल अ आ यांपासून तयार केलेली शब्द जी आहे ती अक्षरगट क्रमांक 1 मध्ये दिलेली आहे. याचा आपण वाचनाचा सराव घेऊ शकतो, लेखनाचा सराव घेऊ शकतो. तसंच या शब्दांपासून आपल्याला वाक्य तयार करायची आहेत. शिक्षकांनी याचे जर वाचनपाठ तयार केले आणि या वाचनपाठांचं वाचन विद्यार्थ्यांकडून घेतलं तर अक्षरगट क्रमांक 1 याचा पूर्ण अभ्यास आपल्याला या पाटीवरून करता येणार आहे. याच पद्धतीने अक्षरगट क्रमांक 2. अक्षरगट क्रमांक 2 वर पाहता आपल्याला यामध्ये इकारयुक्त शब्द सगळे दिसून येतील. तसंच आकारयुक्त शब्दांचा देखील समावेश आहे. म्हणजेच पाटी क्रमांक 1 आणि अक्षरगट क्रमांक 2 या दोघांचा उपयोग करून यामध्ये शब्द तयार केले गेलेले आहेत. जसं आपल्याला वाचता येईल आली, री, घरी, मामीला, माघारी, अमिबा. तर यामध्ये जे अक्षरगट क्रमांक 2 जो वापरलेला आहे तो आहे घ, र, ब, ई, दीर्घ ई आणि इकारयुक्त शब्द आपल्याला यापासून तयार करायचे आहेत. यापासून आपण वाचन घेऊ शकतो, लेखन घेऊ शकतो, वाक्य तयार करून घेऊ शकतो आणि शिक्षक यापासून वाचनपाठ तयार करून घेऊन मुलांचा पूर्णपणे गट क्रमांक 2चा सराव या पाटीद्वारे घेऊ शकतात. असंच आहे पाटी क्रमांक अक्षरगट क्रमांक 3. अक्षरगट क्रमांक 3 वर पाहता आपल्याला उकारयुक्त शब्द दिसून येतात. या पाटीमध्ये या अक्षरगट क्रमांक 3 मध्ये आपल्या पाठ्यपुस्तकातील अक्षरगट क्रमांक 3 जो आहे न, स, प, त, उ, ऱ्हस्व यू, उ आणि दीर्घ उ. यामध्ये गट क्रमांक 1, 2, 3 या तिन्ही गटांचा उपयोग करून शब्द तयार केलेले आहेत. त्यांचं आपण वाचन घेऊ शकतो, लेखन घेऊ शकतो. या शब्दांपासून विद्यार्थ्यांकडून वेगवेगळी वाक्य तयार करून घेऊ शकतो आणि शिक्षक याचा वाचनपाठ तयार करून घेऊन शिक्षक त्या वाचनपाठाचा सराव घेऊ शकतात आणि विद्यार्थ्यांना वाचन लेखनाचा सराव देऊ शकतात. तसंच अक्षरगट क्रमांक 4. या अक्षरगट क्रमांक 4 मध्ये आपल्याला भाषा पाठ्यपुस्तकातील च, ळ, ह, झ, ए एकारयुक्त शब्दचा जो गट क्रमांक 4 आहे पाठ्यपुस्तकातील त्याचा सराव या पाटीद्वारे होतो आहे. यामध्ये गट क्रमांक 1, 2, 3 आणि 4 असे 4 मिळून शब्द तयार केलेले आहेत. यांचं वाचन घेऊ शकतो, लेखन घेऊ शकतो, वाक्य तयार करण्याचा सराव मुलांना देता येतो आणि तसंच शिक्षक यापासून वाक्यांचे वाचनपाठ तयार करून घेऊ शकतात आणि ते विद्यार्थ्यांना सरावासाठी देऊ शकतात. अशा पद्धतीने आपल्याला या 4 अक्षरगटांच्या पाट्या आलेल्या आहेत.